युतीची घोषणा होतीये. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा ती झालेली सुद्धा असेल आणि आता ती झालीच आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली, ज्यात बीएमसी निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 शिवसेना, यूबीटी आणि एमएनएस एकत्र लढणार असून मराठी महापौराची हमी दिली. 2 ठाकरे एकत्र आले, ठाकरे ब्रँड एक झाला, दोघा भावांचं जागा वाटप ठरलं, सीट शेअरिंगवर सहमती झाली असून 100+ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. अशा बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, पण त्याच सोबत आम्हाला या भावांचं आव्हानच वाटत नाही. 2 बुडणारे लोक एक झाल्यात असं सुद्धा भाजपचे नेते म्हणताना दिसतील. पण खरंच असं असेल का? त्यासाठी काही वर्ष मागे जाऊयात. एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं. लोकसभेची पहिलीच निवडणूक होती आणि शिवसेनेचा मतदारसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलाय का हे भाजप चाचपडून पाहत होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांचं महत्त्व चांगलंच वाढलं होतं. नरेंद्र मोदींनी नकली शिवसेना असा उद्धव ठाकरेंच्या गटाचा उल्लेख केला होता. तरीसुद्धा भाजपनं मोदींची मुंबईतली सभा ही भाजप एकनाथ शिंदे यांच्या नावावर घेतली नाही. भाजपला ती घ्यावी लागली होती राज ठाकरेंच्या नावावर. बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरे टीकेचे धनी झाले होते खरे, तरीसुद्धा भाजपला शिवसेना, मुंबई आणि मराठी माणूस आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अखेर एक ठाकरेच लागले होते. त्यामुळेच 2 भावांची ही युती जागा वाटपातच संपुष्टात येईल असे अंदाज भाजप बांधत होती. पण 2 भाऊ जागा वाटपातनं पार झाले आणि भाजपची यंत्रणा सक्रिय झाली. ठाकरेंचं आव्हानच नाहीये असं म्हणून निवडणुकीच्या मैदानात ठाकरे ब्रँड डाऊन ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. पण खरंच असं आहे? 2 भावांचा लोड भाजपला का घ्यायला हवा? या 2 भावांच्या युतीला हलत्यात घेतलं तर लोकसभेसारखा निकाल भाजपच्या पदरी का पडू शकतो, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय बोल मंडळी मराठी न्यूज. या 2 भावांच्या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरे ब्रँडसोबत असणारं भावनिक नातं. बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव हा फक्त मराठी माणसांवर होता, फक्त हिंदुत्ववादी मतांवर होता, अशी गणितं सर्वसाधारणपणे मांडली जातात. वरवर हे खरं वाटतं, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण हे प्रत्यक्षात सर्वसमावेशक होतं. आज मराठी माणसांची टक्केवारी सांगून किती टक्के मराठी मुंबईत उरलेलं आहे, त्यापैकी किती मराठी मतं शिवसेनेला मिळतील असा प्रतिवाद ठाकरे ब्रँड किती महत्त्वाचा ठरणार यासाठी दिला जातो. पण याच टक्केवारीचा विचार करायचा तर एका हेती इतका काळ फक्त मराठी माणसांच्या जोरावर शिवसेनेला सत्तेत राहता आलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण हे ग्राउंडवरती सर्वसमावेशक होतायचं. पर्यायानं 3 पिढ्यांचा मुंबईकर, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा किंवा प्रांताचा असू देत, त्याच्या मनावर बाळासाहेब ठाकरेंचं गारूड होतं. त्यामुळेच ठाकरे ब्रँड फक्त मराठी माणसांपुरता मर्यादित आहे असं म्हणणं चुकीचं ठरतं. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरात दंगलींच्या आरोपानंतर मातोश्रीवर येत बाळासाहेबांच्या समोर डोकं टेकलं होतं. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेसाठी बाळासाहेबांच्या व्हॅलिडेशनची गरज भासली होती. 3 पिढ्यांच्या, 4 पिढ्यांच्या राजकारणावर असणारा हा प्रभाव फार मोठा आहे. राज आणि उद्धव वेगळे झाल्यानंतर मात्र या मतांची विभागणी झाली. राज ठाकरे सातत्याने पराभूत होत असल्याने त्यांच्यावर टीका होते. तरीसुद्धा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डातनं मतांची एक टक्केवारी राज ठाकरेंच्या मागे सातत्यानं आणि कुठल्याही वाड्यात उभी राहिलेली दिसते. ही मतं जिंकण्यासाठी कमी असली तरी कोणत्याही स्थितीत ही मतं राज ठाकरेंकडे कशी काय मिळतात याचा विचार करायला हवा. अर्थात यामागे ठाकरे ब्रँड महत्त्वाचा आहे. सौथासुभा करून इतकी वर्ष विरोधात राहून एकनाथ शिंदे अशा प्रकारे प्रत्येक वॉर्डातनं सत्तेविना मतांचा 1% मिळवू शकले असते का, हा विचार केला तरी ठाकरे ब्रँडचं महत्त्व लक्षात येऊ शकतं. अर्थात ठाकरे ब्रँडसोबत फक्त मराठी माणसं जोडली गेली आहेत असं म्हणणं चुकीचं ठरू शकतं. या उलट 2 ते 3 पिढ्या ज्या खऱ्या मुंबईकर आहेत त्यांची भावनिक नाळ ठाकरेंसोबत जोडलेली आहे आणि ते ठाकरेंना संपवून देत नाहीत. अर्थात यापूर्वीच्या अनेक इलेक्शन्समध्ये बाळासाहेबांवर सुद्धा या मतदारांनी टीका केलेली आहे. पण संपण्याची वेळ येते असं दिसतं की हे मतदार पुन्हा ठाकरेंना जिवंत करण्याच्या मागे लागतात. आता 2 भाऊ एकत्र असल्यामुळे ठाकरे ब्रँड पुनर्जीवित होताना दिसू शकतो आणि जी भाजपची प्रमुख अडचण ठरू शकते. 2 भावांच्या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे दोघांची कामाची पद्धत. राज ठाकरेंच्या भाषणांची, त्यांची एकूणच राजकारणाची तुलना बाळासाहेबांसोबत होत असते. राज ठाकरे हे शिवसेनेतून दूर झाल्यानंतर शिवसेनेला बसलेला पहिला फटका. याच आक्रमक राजकारणाचा उद्धव यांची मवाळ भूमिका आजचं मरण नाही फक्त उद्यावर ढकलणारी होती.
पण आक्रमक राजकारण, आक्रमक भाषणं हीच शिवसेनेची खरी ओळख. काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेसाठी 2 भावांची जी एकत्रित सभा झाली, त्यामध्ये राज ठाकरेंच्या भाषणाला शिट्ट्या आणि टाळ्या वाजवणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जास्त होते. ठाकरे गटात माहोल करणारा माणूस आला, सभा जिवंत करणारा माणूस आला, असं मत तेव्हा राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. आता सुद्धा हेच घडताना दिसून येईल. राज ठाकरेंच्या भाषणाला TRP जोरात असतो. राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होते. पर्यायानं ज्या भाषेत जे सांगायचंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज ठाकरे पूरक ठरणार आहेत. दुसरीकडे कितीही अडवाअडवी केली तरी सगळी भाषणं माध्यमांना लाईव्ह करून फुल कव्हरेज द्यावंच लागणार आहे. त्याचं कारण सुद्धा फुल TRPच आहे. आता राज ठाकरेंचा मिसिंग पॉईंट काय होता, तर ग्राउंडवर नसलेलं संघटन. मनसे सातत्याने विरोधात राहिल्याने पक्ष संघटना जवळपास संपुष्टात आली होती. इथे मात्र उद्धव ठाकरे गटाची मदत राज ठाकरेंना होताना दिसेल. एकतर 2 भावांच्या सभा आणि त्याचा अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी शाखा सिस्टीम, ठाकरेंच्या पक्षाचं मुंबईतलं संघटन, या दुहेरी रणनीतीमुळे राज ठाकरेंच्या सभांचा खरा परिणाम किती होतो हे पहिल्यांदा लक्षात येऊ शकतं. अर्थात ज्याप्रमाणे जागा वाटपात 2 भावांनी इगो बाजूला ठेवलाय, त्याचप्रमाणे राज ठाकरे मोठ्या क्राऊडला पूल करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे संघटनात्मक जुळणी करायला लागले तर भाजपची खऱ्या अर्थाने दाणादाण उडू शकते. कारण एकीकडे मुंबईसाठी 2-2 चेहरे असताना भाजपकडे मुंबईत एकही चेहरा नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पक्ष आणि हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह या पलीकडे भाजप जाताना दिसून येणार नाही आणि हीच मोठी भाजपची अडचण ठरू शकते. या 2 भावांच्या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे इलेक्शनचं नॅरेटिव्ह हे दोघे जण ड्राईव्ह करू शकतात. खरं तर निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात प्रचार कुठल्या गोष्टींवर होतो? विकास कामं, भविष्यातल्या योजना, रोजगार, रस्ते, पायाभूत सुविधा. साफ चूक. जो पक्ष इलेक्शनचा मुद्दा ड्राईव्ह करतो तो जिंकण्याचे चान्सेस जास्त राहतात. नेमकं कसं? तर आता नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक बघूयात. महाराष्ट्रात लोकसभा इलेक्शनचा प्रचार चालू होता. भाजपकडे सांगण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे मोदींचं नेतृत्व. मोदींभोवतीच प्रचार ठेवून इलेक्शन मारणं हा भाजपचा प्रमुख अजेंडा होता. पण इथे काय झालं? संविधान बदलण्याचं नॅरेटिव्ह आलं. हे नॅरेटिव्ह विरोधी पक्षांकडून ड्राईव्ह होत गेलं आणि भाजपचा शेवटचा टप्पा फक्त विरोधकांचं नॅरेटिव्ह कसं चुकीचं आहे हे सांगण्यातच गेला. अर्थात यामुळेच भाजप डिफेन्स मोडला गेलं आणि फसलीसुद्धा. हीच गोष्ट विधानसभेची. 5-6 महिन्यांचा वेळ मिळून सुद्धा महाविकास आघाडीला लाडक्या बहिणींच्या फॅक्टरला काउंटर करणारा मुद्दाच मिळाला नाही. लाडकी बहीण कशी चुकीची आहे हे डिफेन्समध्ये महाविकास आघाडी गेली आणि पुरती फसली. सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की इलेक्शनमध्ये विरोधी पक्षांच्या मुद्द्यांना जो उत्तर देत राहतो, जो डिफेन्स करत राहतो, तो फसत जातो असं इतिहास सांगतो. आता मुंबईत काय घडते ते पाहूयात. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सत्तेत आले तर खान मुंबईचा महापौर होणार असं वक्तव्य भाजपच्या अमित साठमांनी केलं होतं. त्याला प्रतिउत्तर देण्याच्या नादात ठाकरे गट डिफेन्स मोडला गेला असता आणि आपण कसे मुस्लिम धार्जिणे नाही आहोत हे पटवून देत बसला असता. पण ठाकरे गटाकडून डाव टाकला गेला तो मराठी महापौर पदाचा. भाजप सत्तेत आली तर मराठी महापौर होणार का हा प्रश्न विचारला जाऊ लागला आणि भाजप डिफेन्स मोडमध्ये गेली. हो म्हणायचं तर अमराठी मतदार नाराज होतील, नाही म्हणायचं तर मराठी मतदारांसोबत पंगा होईल. या कात्रीमध्ये भाजप अडकली. अर्थात पहिलं नॅरेटिव्ह पूल करून कोण कोणाला प्रतिवाद करायला लावतं यावर इलेक्शनची बरीच गणितं ठरतील. ठाकरेंना मुस्लिम धार्जिण्या राजकारणात अडकवण्याचं धोरण भाजपने स्वीकारलंय. पण त्याचवेळी भाजप नेत्यांचे आणि मुस्लिम समाजाचे संबंध, आशिष शेलार यांचं मला आशिष कुरेशी म्हणा अशा आशयाचं वक्तव्य भाजपला अडचणीचं ठरणार आहे. थोडक्यात भाजपच्या हिंदुत्वाचा भास राज आणि उद्धव ठाकरे भाजपच्याच गळ्यात अडकवून मराठीचं राजकारण मोठं करू शकतात आणि हीच गोष्ट भाजपला डिफेन्स मोडला घेऊ शकते. अर्थात असं झालं तर भाजपची अडचण मोठी असणार आहे आणि त्यातनं बाहेर पडणं भाजपसाठी जिकिरीचं ठरू शकतं. थोडक्यात भले भाजप राज्यातला, देशातला आणि विश्वातला क्रमांक 1चा पक्ष असो, पण ठाकरेंना पूर्ण झिरो ठरवणं भाजपच्या अंगलाट येऊ शकतं. हे मात्र तितकंच खरं. तुम्हाला काय वाटतं? 2 भावांचा हा समन्वय भाजपला मुंबईतून हद्दपार करेल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोल मंडळी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.